वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे सर्व कार्येषु सर्व। आई गावदेवी माते की जय, जागेवाले की जय, जगदेश्वरी माते की जय। आई एकविरीचा उदो उदो, गणपती बाप्पा मोरया। सुप्रभात मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। स्वागत करतो तुमचं एका मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मस्तीखोर रायडर 47। जसं की तुम्ही बघू शकता की आपल्या टायटल थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आपण चाललोय मुरुड जंजिरा किल्ला येथे। त्या अगोदर आपण फार्म हाऊसला जाणार आहोत आणि फार्म हाऊसला जायचं म्हणजे तिथे आपला मित्र आहे जयेश पाटील म्हणून, त्याच्या ओळखीने हे फार्म हाऊस बुक केलं आहे आणि ते त्याचं गावसुद्धा आहे मुरुड म्हणून। आणि आता तुम्ही इथून पुढे सिनेमॅटिक म्युझिकची आनंद घ्या, कारण की माझा माईक ॲडॅप्टर खराब झाला आहे। तो मित्रांनो, आता आपण आहोत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि आत्ता टाईम होतो आहे 7:39, म्हणजे बरोबर आपण 30 मिनटामध्ये माझ्यामध्ये पोचलो इथे। अर्धा तास लागला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला यायला। तो मित्रांनो, आता वाशी टोल प्लाझाचा कमी नंतर आपण पोचू वाशी टोल प्लाझाला। सो मित्रांनो, नाश्ता करून झाला, आता निघूया
सुप्रभात मित्रांनो. आता आम्ही सकाळचे 11 वाजलेत आणि आम्ही बघू शकता की इथे आता ह्या बंगल्यावरती थांबलो होतो. तुम्हाला ह्याची सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि आता इथून पुढे तुम्हाला जंजिरा किल्ला आणि बघूया पुढे काय काय एक्सप्लोर होतं. आणि आपली पब्लिक बघा. आता पोरं बोलत आहेत की एनर्जी लो आहे, नाश्ता करू दे, नंतर आवाज वाढणार म्हणून. बघूया, नाश्ता करूया आणि नंतर आता आपण चाललोय जंजिरा किल्ला. इथे मुरुड जंजिरा किल्ला, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण फार्म हाऊसवरून निघालो आहे आणि आता बाईक चालवते आपला कुणाल. आणि कुणालला बघू शकता तुम्ही. मला एवढा कंटाळा आला आहे ना बाईक चालवायला की विचारू नका. आणि आता कुणाल आपला बाईक येतोय. कुणाल इथून पुढे राईड करणार थोडा वेळ. आणि जेव्हा मुंबईला यायचं आहे ना तेव्हा राईड मी करणार आहे. सो ब्लॉगवरती असेच राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आराम से तू बीचों बीच ले. वैभव येणार आहे, त्याच्यानंतर किल्ल्यावरती जाणार आहे आम्ही. सो मित्रांनो, आता पोचलो मुरुड जंजिराला आणि आता बोटीत बसायचं आहे. भरपूर एन्जॉयमेंट केल्यानंतर चेहरा एकदम बेकार झाला आणि आता आपण चाललो आहे जंजिरा किल्ल्याला. आणि आपली पब्लिक तुम्हाला दाखवतो 2 मिनिटांनी. हे बघा, आपली पब्लिक फुल ऑन एकदम मस्तपैकी. हे चले, चलो 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 चल. जयेश आणि जास्त टाइमपास न करता आम्ही चाललोय जंजिरा किल्ल्याला. आणि तुम्ही पब्लिक बघू शकता. जयेशचं गाव आहे, त्याचा फायदा फुल उचलला जातोय. पुढं बसायला कुठं? हां चालते. पुढं का? चल 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 चल. अशा प्रकारे अथांग समुद्र आणि आपण चाललो मुरुड जंजिराला. आता आपल्या बोटीत बसायचं आहे. हे पोहायला येतं मग हे काय काय जेवढे जॅकेट आहेत ना तेवढे लोक इथे येणार असं तेच सांगितलं बसलेत. हा हॅलो. हा सर सगळे लाईव्ह जॅकेट घालून बसलेत एकदम प्रॉपर मध्ये. बोट आता निघाली आहे
जंजिरा किल्ल्यासाठी. इथून पुन्हा क्रॉसिंग करायची आहे दुसरी बोट. बघा समोर दिसतोय तो जंजिरा किल्ला, तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, हा जो किल्ला दिसतोय तुम्हाला जंजिरा किल्ला आहे आणि आपल्या त्याच्या किनाऱ्यापाशी पोचायचं आहे. आणि आपले सगळे रायडर आणि मित्र पोचलेले आहेत. तुम्हाला जमीन विमानकडून दाखवतो. सगळे बोटीत बसले आणि हा व्ह्यू बघा. हा आहे आपला मुरुड जंजिरा किल्ला. हे बघा, एक सांगायचं झालं तर पूर्ण चहूबाजूने समुद्रकिनारा आहे, पण हा तलाव गोड्या पाण्याचा आहे. कुठल्या लॉजिकने हे तलाव बनवला असेल अजूनसुद्धा माहिती नाही. मित्रांनो, आता चाललं लाल बांगडी स्पॉटवरती. बघू शकता इथं आपल्या पायऱ्या सुरू होतं. ठीक आहे, आम्ही लाईन लवकर येशील ना खाली. इकडे जास्त ट्रॅकिंग नाही, पण बोटीला जास्त वेळ लागतो एवढं तर आहे. जास्त ट्रेकिंग सिस्टम नाही आहे, बट हा जो हे बघा एकच नंबर. आता आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं लाईट हाऊस. हे बघा, हे बघा, आपल्यासारखे लाईट हाऊस नव्हते इकडे. हे बघा कसे आहेत. आपल्याकडे सगळे लाईट वगैरे फिरत बसतात इकडे तिकडे. आता तुम्हाला लाईट हाऊस दाखवतो. पायऱ्या चढतो मी आणि हे बघा पूर्ण लाईट हाऊस आहे. जर तुम्ही बघितलात ना, आपण तिकडून आलो आहे. हे बघा, इथून ही जेट्टी आहे, इथून आलो आपण बोटीने डायरेक्ट इकडे. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा हा त्या काळचा लाईट हाऊस आहे. बघा पूर्ण एरिया दिसतो. आपले दुश्मन वगैरे कोण येत आहे आणि तुम्हाला जे समोर दिसतंय ना, हे बघा, हे ते आहे दिघीचा समुद्र किनारा. आणि हे बघा कसलं भारी आहे. आता लगातार हे ब्लॉग येतच राहणार आहेत. अलिबागचा हा ब्लॉग आता इथेच समाप्त करतो आणि तुमची रजा घेतो. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आपलं इंस्टाग्रामचं सुद्धा अकाउंट आहे मस्तीखोर रायडर 47. तिथेसुद्धा तुम्ही मला नक्की फॉलो करू शकता. तिथे तुम्हाला अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.